झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। आज रोकठोक मध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना। आज सुप्रिया सुळे यांच्याशी तुमच्या वतीने माझे सहकारी त्यांच्याशी आज गप्पा करणार आहेत, त्यांना प्रश्न विचारणार आहेत। सुप्रियाजी, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। सुप्रियाजी, पहिला प्रश्न मी तुम्हाला असं विचारतोय की आज दिवसभर युतीचं काय चाललंय ते आम्ही दाखवत होतो, आघाडीचं काय चाललंय ते दाखवत होतो। आज माणिकरावांनी सांगितलं की आता जर आघाडी तुटली तर त्याचं सगळं अपश्रेय किंवा पाप जे आहे ते राष्ट्रवादीच्याच माथी असेल, आमच्या माथीने आम्ही आमची भूमिका क्लिअर केलेली आहे। मला तुम्ही एकदा सांगा, आघाडीत नेमकं काय चाललंय, काय होणार आहे, आघाडी होणार आहे की आघाडी होणार नाहीये, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्या दिवसापासून जे गेले 15 वर्ष सातत्याने प्रयत्न आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी ही राहिलीच पाहिजे। महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देण्यात गेल्या 15 वर्षात आम्हाला यश आलंय आणि केंद्र सरकारमध्ये काँग्रेसच्या बरोबर चांगल्या वाईट काळात एकच पक्ष राहिला आणि तुम्ही बघताय बाकीचे सगळे सोडून गेले, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विश्वासाच्या नात्याने प्रेमाच्या बरोबरच राहिला आणि आमची इच्छा आहे काँग्रेस बरोबरच राहायची। सुप्रियाताई, गेली 15 वर्षे दोन्ही पक्ष एकत्र आहेत, सत्तेत आहेत, पण सातत्यानं एकमेकांवर कुरघोडी करण्याचं जे काम आहे ते सातत्याने आम्ही पाहतो। नेमकं काय आहे हे? आणि तुम्हाला विरोधकांची गरज नाही आहे, बेसिकली एकमेकांचे शत्रू असल्यासारखेच हे दोन्ही पक्ष वागतात आणि आता तर आम्ही जागा वाटपातही पाहतोय। काय नेमकं आहे? नाही, जागा वाटपात आमच्यात इतकी टोकाची भूमिका ना काँग्रेसची आहे ना राष्ट्रवादीची तर कधीच नसते। आणि कसं असतं एका कुटुंबात, आता तुम्हालाही मुलं असतील, घरात बायको असेल, कधी कधी भांड्याला भांडं लागतं, एखादं भांडण होतं म्हणून काही प्रेम कमी होत नाही किंवा नाती तुटत नाहीत। आमचं थोडंसं तसं आहे की कधी आणि एखादी मला वाटतं थोडंसं भांडण सगळ्यांच्याच हिताचं आहे। सगळेच हो सगळ्याच गोष्टीला करायला लागले तर कसं चालेल? त्याच्यामुळे थोडी अकाउंटेबिलिटी सगळ्यांना राहते। त्याच्यामुळे एका डेमोक्रॅटिक सिस्टममध्ये थोडासा विरोध, थोडासा गोडवा याचा बॅलन्स हा असलाच पाहिजे। ताई, तुम्ही म्हणताय की थोडीशी भांडणं असतात, भांड्याला भांडं लागतं, पण आम्ही हे बघतोय की गेल्या 4 वर्षात ही भांडणं जास्तच वाढलेत। प्रामुख्याने पृथ्वीराज चव्हाण जेव्हा महाराष्ट्रात आले मुख्यमंत्री म्हणून, विलासराव होते, सुशीलकुमार शिंदे होते, अशोक चव्हाण होते, त्यावेळेला कुठे एवढी भांडणं नव्हती। पृथ्वीराज चव्हाणांनंतर भांडणं वाढलेत। एवढा टेलिव्हिजन चॅनलही नव्हती हो तेव्हा, ते खरं कारण आहे। भांडणं सगळे तर ती कमी जास्त होती, पण याचं बरंचसं श्रेय तुम्हाला चौघांनाही जातं। असती तर दिसली असती असं तुम्हाला म्हणायचं? दिसली नाही, कसं आहे कुठल्याही आघाडीमध्ये थोडंसं कमी जास्त असतंच। कसं आहे प्रिंट मीडिया म्हणजे 24 तास तुम्हाला थांबायला लागत होतं काय बातमी वाचायला। आता मिनिटाला म्हणजे एखादा लवकर मीटिंग मधून बाहेर आला तर तुम्ही म्हणता नाराज होऊन मारून बाहेर आला, तो बिचारा कुठेतरी दुसऱ्या कामालाही जाऊ शकत असेल। त्यामुळे स्पेक्युलेशन आणि मला वाटतं एवढी 6 बातम्यांची चॅनल्स आहेत, त्याच्यामुळे कोणाला काही लपवताही आधीसारखं येत नाही। खरं सांगू का, ही बातम्यांची चॅनल्स का चालतात माहितीये? कारण क्षणाक्षणाला तुम्ही बातम्या पुरवत असता, म्हणूनच आम्ही त्या लोकांपर्यंत देऊ शकत करते। याला जबाबदार आमचेच काही प्रेमळ जे लोक आहेत, त्यांचा तुमच्यावर आमच्यापेक्षा जरा जास्त प्रेम, जास्त विश्वास आहे। अशाच लोकांमुळे तुम्हाला बातम्या नाही तर तुम्ही थोडी फॅब्रिकेट करणार बातम्या। तोच धागा मी थोडा पुढे नेतो, परंतु आपण जर पाहिलं तुलनात्मक दृष्ट्या तर गेल्या 15 वर्षातनं पहिले 11 वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एवढी भांडणं व्हायची नाहीत किंवा एवढी अडचणीत कधी आलेली नव्हती। परंतु या गेल्या 3.5-4 वर्षात म्हणजे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रवादी फारच अडचणीत आल्याचं चित्र दिसतंय। हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, अडचणीत मी मान्य करणार नाही। तुम्ही ॲलिगेशन्स म्हणून तुम्हाला असं वाटत असेल अडचणीत। 95 साल तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय काय होतं। काँग्रेस एकच होती ना तेव्हा पवार साहेबांना इतकं टार्गेट केलं आणि त्याच्यानंतर टार्गेट, चुकीची ॲलिगेशन, सगळं वातावरण दूषित झालं होतं। नंबर झाले तरी पवार साहेब तेव्हा म्हणले की नाही मी सरकार नाही बनवणार। शक्य होतं त्यांना बनवणं, पण तेव्हा नाही त्यांनी बनवलं। त्यामुळे कधी कधी कसं होतं एक माहोल बनून जातो आणि असं करून एकार्थी एक लार्जर पिक्चरचा तुम्ही विचार करा ना, जरी कोणी एखाद्याने केलं असेल ही गोष्ट, नुकसान सगळ्यांचंच होतं ना। त्याच्यात कुणाचं भलं झालंय काय? लोकसभेला फार काय एकाचे पण निवडून आले नाही, नुकसान दोघांचंच झालंय। त्यामुळे ह्याचंही थोडंसं आत्मचिंतन सगळ्यांनी केलं पाहिजे। जर आमच्यातलेच लोक बाहेर काही बोलत असतील आणि अडचणी करत असतील तर शेजारच्याला घरावर जर ठिणगी टाकणार असेल आणि माझ्याही घराला आग लागणार असेल तर काय उपयोग? नाही, पण आधी राष्ट्रवादी एकदम शिरजोर व्हायची, चव्हाण आल्यानंतर जरा
उलटे काठी फिरायला लागले आणि काँग्रेस वेगळंच आहे. म्हणजे नाही, मला मान्य आहे, पण मग एवढं करून काँग्रेसचे 2च आले निवडून. काँग्रेसचे 200 निवडून आले असते तर मानलं, किंवा मुंबई महाराष्ट्रात त्यांचे 40 आणि आमचे 4 आले असते तर हे तुमचं ॲलिगेशन मान्य आहे मला. नाही, मी मान्य करत नाही. ते 2 आणि आम्ही 4 आहोत, तरी अजून 4च आहोत आम्ही. हा रिझल्ट नंतर लागला, परंतु आधी नाही, एक तर माझा स्वभावच नाही. माझं म्हणणं असतं की जो लीडर असतो पॅकचा, त्यांनी लीड फ्रॉम द फ्रंट करायचं असतं आणि जबाबदारी त्यांनी घ्यायची असते. म्हणजे सरकारने चांगलं केलं तरी माझी जबाबदारी आहे, वाईट झालं तरी माझी जबाबदारी. त्याला खरा लीडर म्हणतात. पृथ्वीराज चव्हाण अशी जबाबदारी घेत नाहीये. ते आता मी नाही सांगू शकत. आता तुम्हाला काय अनुभव आहे तो तुम्ही बघावा. माझा अनुभव सगळ्यांबद्दल चांगलाच आहे, पण तुम्ही म्हणणार मी पक्षात आहे. आमचं दिल्लीपासून माझं आणि पृथ्वीराजजींचं नातं आहे. आमचं शिक्षण एकाच स्टाईलनी झालंय, त्याच्यामुळे आमची गोष्ट मी आहे. आता तुम्हाला पत्रकार म्हणून किंवा एक सामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला सांगायला लागेल. मी त्या म्हणजे अर्थातच मी त्यांचीच बाजू घेणार. कारण तुम्ही म्हणताय तुम्हाला काय वाटतं, पण तुमचा अनुभव काय? कारण आम्ही स्वतः बघितलेला आहे. अनेक विषयांसाठी तुम्ही सीएम कडे ज्या पद्धतीने पाठपुरावा केला, विषय बरेच घेता येतील. युथ पॉलिसी असेल, वाहतूक नियमांसंदर्भात असेल, म्हणजे ते तर आता बीजेपीने त्याचे क्रेडिट घेतलं. या सगळ्या पॉलिसीज तुम्ही सीएम कडे अनेकदा पाठपुरावा करत होता. 2011 पासून वाहतूक नियमांसंदर्भात तुम्ही पाठपुरावा करत होता, अनेक पत्र लिहिले, पण तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही. हा अनुभव तुमचा आहे, जनतेचा नाही किंवा आमचा नाही. हा अनुभव माझा आहे. माझा वैयक्तिक अनुभव मध्ये काही कमी जास्त पण मी याचा विचार एका पद्धतीने पण केलाय की प्रत्येकाची एक प्रायोरिटी असते. म्हणजे तुम्ही माझ्या मतदारसंघात आला तर आधी मला असं वाटायचं की महिला सशक्तीकरण आणि शिक्षण हे जर केलं तर आपला मतदारसंघ आणखीन पुढे जाईल. नंतर जसा वेळ गेला, 3 वर्ष दुष्काळ झाला, मला वेगळे अनुभव आले. मग माझ्या लक्षात आलं नाही, शिक्षण आणि महिला सबलीकरण झालंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर पाणी या विषयात आपण आणखीन जास्त काम केलं पाहिजे. त्यामुळे अनुभवातून माणूस शिकतो. त्याच्यामुळे माझी आजच्या सेकंड टर्मची प्रायोरिटी हे पाणी असणार आहे, आणि मग शिक्षण आणि मग महिला सबलीकरण. त्याच्यामुळे तसं पृथ्वीराजजींची काही वेगळ्या प्रायोरिटीज असतील. त्याच्यामुळे प्रत्येकाचं एक स्वतःचं स्वप्न असतं, आपली एक प्रायोरिटी असते. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने त्यांना वाटलं असेल की युथ पॉलिसी किंवा ही एवढी गरजेची नाही आणि दुसरं काहीतरी जास्ती महत्वाचं वाटतं. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला अशी धोरण लकवा म्हणून टीका करावी लागली, हाताला लकवा भरतो अशा शब्दात टीका करावी लागली, याचा अर्थ काय घ्यायचा जनतेने? नाही, दुर्दैवी आहे या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या, या अर्थातच दुर्दैवी. आणि आमची नेहमीची इच्छा असते, तुम्हाला सगळ्यांनाच पवार साहेबांची काम करायची स्टाईल सगळ्या देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे ते नेहमीच घाईत असतात. त्यांचं म्हणणं असतं लवकर करा, कामाला लागा. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राची वेगळी शान ही होती. आता केंद्र सरकारमध्ये जरूर त्यांच्यावर टीका मनमोकळेपणे सगळ्यांनी केलेली आहे, पण आता तुम्ही बघा जेटलीजींचं परवाचं जर रिप्लाय महागाईवर, त्याच्यात जेटलीजी काय म्हणाले, इट्स अ इसेन्स ऑफ कंटिन्युटी. म्हणजे मागच्या सरकारने केलं तेच आम्ही कंटिन्यू करणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेटलीजी बोलले, जी मला खरंच मनापासून आनंद झाला, की ते म्हणले की 2 वर्ष अन्नधान्य जेवढं आपल्याला लागतं तेवढं सगळं आपल्या गोदामांमध्ये. हे तर ह्या 100 दिवसात तर नाही पिकवलेलं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या होत असतात त्या आपण सगळ्या पूर्ण पिक्चर बघितलं तर त्याच्यामुळे पवार साहेबांची कामाची स्टाईल तशी आहे. त्यांना असं वाटत असते चला उरका कामाला लागा आणि पुढच्या टप्प्याला जाऊया. हे सरकार गतिमान नव्हतं. नाही, आपण फक्त मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतोय, कारण का प्रत्येक डिपार्टमेंटचा एक वेगळा लीडर असतो, त्याच्यामुळे त्याची एक वेगळी स्टाईल असते. म्हणजे भुजबळ साहेबांची एक स्टाईल आहे, आबांची आहे, दादाची एक आहे. त्यामुळे प्रत्येकाची काम करण्याची एक वेगळी स्टाईल असते, पद्धत असते. दादा फास्ट आहेत, मुख्यमंत्री स्लो आहेत, त्यामुळे ते चाकं नाही असं नाही, प्रत्येकाची वेगळी स्टाईल, प्रायोरिटीज वेगळ्या असतात. दादाची एक वेगळी स्टाईल आहे त्याच्यातून. मला दादांच्यावर एक प्रश्न विचारायचा आहे. परवा दादांनी असं एक पत्रकारांशी बोलताना खुलेपणाने मान्य केलं की पृथ्वीराजजींपेक्षा विलासराव हे चांगले मुख्यमंत्री होते किंवा ते उजवे मुख्यमंत्री होते, किंवा त्याचं एक थोडं एक्सटेन्शन असं आहे की या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली पुन्हा आम्हाला उपमुख्यमंत्री व्हायला आवडणार नाही. खरोखरच विलासराव हे पृथ्वीराजजींपेक्षा चांगले मुख्यमंत्री होते असं वाटतंय आपल्याला? नाही, प्रत्येक बरं कार्यशैली प्रत्येकाची वेगळी असते. आणि एक कसं असतं, एक लिडरशिपमध्ये पॅक म्हणजे तुम्हीच म्हणला की तेव्हा गैरसमज कमी व्हायचे. आता विलासरावजींचा कसा स्वभाव होता, ते सगळ्यांना घेऊन एकत्र जायचे. आणि परवा भुजबळ साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की जेव्हा आमच्यावर आरोप झाले तेव्हा आमच्या लीडरनी आम्हाला कधी समजावून घेतलं नाही. हा एक मोठा लखुना आहे एका लीडरचा. तुम्ही विचार करा, जेव्हा म्हणजे मी विचार करते की मला बरेच जण म्हणले अरे तुझा लीड कमी झाला, मग कुणामुळे झाला? कुणा नाही, त्याची जबाबदारी माझी आहे. माझा लीड जर 3 लाख मागच्या वेळेस होता आणि ह्या वेळेस कमी झालाय, तर त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून ते कमी झालेली अकाउंटेबिलिटी पक्षाला विचारायची मला आहे. सुप्रियाच वेळेस तुमचा लीड कसा कमी झाला? मग मी म्हणणार नाही ह्यांनी नाही काम केलं का, मग मला कळलं कसं नाही हा काम करत नाहीये.
त्याच्यामुळे त्याच्यात माझी कमतरता. त्याच्यामुळे मी जेव्हा टीमचा लीडर असतो तेव्हा चांगलं किंवा वाईट दोन्हीची जबाबदारी आपण घ्यायची असते. ताई, लीडरने आपली जबाबदारी झटकली, दुसऱ्यावर टाकली, त्याच्यामुळे कुठेतरी लोकसभा निवडणुकीत हा सगळा फटका बसला. नाही, कोऑर्डिनेशन आणि युपीए सरकारने कामं खूप केली, पण जे 2-3 घोटाळ्यांना आम्ही व्यवस्थितपणे डिफेंड नाही केले, ही आमची मोठी चूक झाली. आम्ही कामाची जाहिरातच केली नाही. एक घोटाळा तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी समोर आणला. नाही, मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते की युपीए सरकारमध्ये आज गेल्या 3 महिन्यात माननीय पंतप्रधान, त्यांचा अधिकार येतो, त्यांना एवढं मोठं मॅन्डेट देशाने दिलंय, त्याच्यामुळे आपण ते मान्य केलंच पाहिजे. त्याच्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या 100 दिवसात केवढी उद्घाटनं केली मला सांगा. पहिल्या शपथ गेल्या पहिल्या रविवारी ते गोव्याला गेले. गोव्याला ती बोटीचं एवढं सुंदर उद्घाटन दिलं. काय किती छान कार्यक्रम झाला. 1 आठवड्यात तर तिने बोट बांधलेली आहे. मान्य कराल की आमच्या युपीए सरकारचं काम आहे. अन्नधान्याचा मी उल्लेख केला. अशी असंख्य गोष्टी ज्या त्यांनी केल्या, त्याचं क्रेडिट युपीएने कधी घेतलंच नाही काम करताना. इसेन्स ऑफ कंटिन्युटी तुम्ही जे म्हणताय ते इसेन्स ऑफ कंटिन्युटी 2004 साली जेव्हा वाजपेयीचं सरकार गेलं तेव्हा ती इसेन्स ऑफ कंटिन्युटीचा फायदा मनमोहन सिंगांना मिळाला होता. त्यामुळे प्रत्येक वेळी असं होतं की शरद पवार मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर जर दुसरं कोणी मुख्यमंत्री आलं तर त्यांच्या काळात सुरू झालेली कामं पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात होतात. सवाल असा आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामधलं जे नातं आहे त्याच्यामध्ये विरोधाभास हा जास्त प्रामुख्यानं पुढे येतोय. अनेक गोष्टींपेक्षा सुद्धा लक्षात राहतंय तो धोरण लाखवा आहे. अनेक गोष्टींपेक्षा लक्षात राहत आहे की दादा तडकफडक निर्णय घेतात तर बाबा शांतपणे थांबून फायलीवर विचार करून निर्णय घेतात. ही डायकोटॉमी लोकांसमोर येते. हे निवडणुकीत आपल्याला सोपं जाईल का की नाही, या सगळ्याची उत्तरं आपण विचारणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोकठोक सुप्रिया सुळे. Pops, want some? बेटा मला वाटतं 2 राऊंड अजून मारल्या पाहिजेत नाही? अजून 2? हा. शो. हाय. ग्लुकोजच्या एनर्जीसह कॅडबरी पग लाईव्ह बनवा मजेशीर. तेल नाही सर, नवरत्न तेल. टेन्शनचा रामबाण इलाज. डोक्यावर लावा, टेन्शन फ्री होऊन जा. 9 आयुर्वेदिक जडीबुटीवालं नवरत्न तेल रोजची डोकेदुखी, थकवा आणि टेन्शन दूर करतं. थंडा थंडा कूल कूल बनवतं. तुम्ही ट्राय करा, टेन्शन जाईल पेन्शन घ्यायला. 28 सप्टेंबर वर्ल्ड टाइम पास डे. न्यू फेअर अँड लवली प्रस्तुत टाइम पास 28 सप्टेंबर रविवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. नवीन डायजीन फिज हिची क्विक कूलिंग ऍक्शन देते ऍसिडिटी पासून जलद मुक्ती. नवीन डायजीन फिज फक्त 5 रुपयात ऍसिडिटी पासून सुट्टी. माझी मम्मी स्टार प्लेयर. आता 4 संतूर 125 ग्राम सोप्सच्या सोबत मिळवा 40 रुपयांचा बॉडी लोशन पूर्णपणे मोफत. बरा करा. दुनिया देखेगी जब सिल्क से सजे जिंदगी. जेव्हा कंबरदुखीमुळे जीवन त्रस्त होतं, अमृतांजन बॅक पेन रोल ऑन लावा. जीवन पुन्हा हसू लागतं फक्त 30 सेकंड मध्ये. अमृतांजन बॅक पेन रोल ऑन, किक आउट पेन. किती मार्क मिळाले? मीडियम. अरे तर हुशारी दाखव, चांगले मार्क मिळव. बेटा तुझ्या टोमॅटोना किती मार्क मिळाले? बाबा मीडियम. मग हुशारी दाखव. कोराजन वापर. योग्य प्रमाणात ड्युपॉन्ट कोराजन देईल अळ्यांवर दीर्घकाळ नियंत्रण, ज्यामुळे मिळतात निरोगी फुलं आणि भरघोस पीक. ड्युपॉन्ट कोराजन जीवन बदलून टाकते. थांबा मिस्टर, हे काय करता आहात तुम्ही? थँक्यू. थँक्यू तर ठीक आहे, पण तुम्ही 1 2 3 दाबून फुल टॉक टाइम मिळवलात का? ट्रेन येत आहे, सोबत घेऊन जाईल. टाटा डोकोमोवर 1 2 3 दाबा, प्रत्येक वेळी मोर मिळवा. प्रोफेसर साहेब स्माईल. खूप फॉर्मॅलिटी पाळत बसते यार. आज नाही पाळणार. अगं धावतील, पळतील, सेवा करतील. अरे मामा मामी या या. अक्षय बघ कोण आलेत. व्हॉट अ सरप्राईज. तुम्ही जरा बसा, मी काहीतरी खायला करून आणते. अगं थांब. तू बस. आजपासून
नो फॉर्मॅलिटी. अगं बेटा तुला भेटायला आलोत, तुझ्या किचनला थोडेच. फॉर्मॅलिटी हटवा, कोका कोला पाजा. पॅरागॉन ऑफिस चप्पल, टफ अँड स्टाइलिश. कारण बिस्किटचा डबा लहान आहे, कारण चहा पिण्याचा मूड कधीही होऊ शकतो, कारण ह्यामध्ये 10 बिस्किट आहेत. हजारो कारण आहेत, पण किंमत फक्त 5 रुपये. ब्रिटानिया मारीगोल्ड 5 रुपयांचा पॅक. कोलगेट मॅक्स फ्रेशचा स्पायसी लाल ताजेपणा तुमच्यामध्ये उत्साह आणे. करा ताजेपणाची पॉवर ऑन. कोलगेट मॅक्स फ्रेश ही तुम्हाला काय करेल. आता 20 रुपयात मिळवा नवीन कोलगेट मॅक्स फ्रेश बचत पॅक. एअरविक एव्हर फ्रेश जेल, फ्रेश सुगंध जो बाथरूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दरवळतो. पहिला भाग देतो फ्रेश सुगंध 15 दिवस आणि दुसरा भाग पुढचे 15 दिवस, ज्यामुळे तुमचं बाथरूम राहतं फ्रेश पूर्ण 30 दिवसांपर्यंत. एअरविक एव्हर फ्रेश जेल, ह्या हवेमध्ये काहीतरी खास आहे. कोहिनूर, तिराजी, दरवेळी. आनंदाच्या मध्ये जेव्हा कंबरदुखी येते तेव्हा मूवचे 4 ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आणि प्रेमानं केलेलं मालिश कामी येतं. मूव आह पासून आहा पर्यंत. चेहरे पर गुस्सा, मन में गाली, गोली भी चला ली, फिर भी दोनों हाथ खाली. Samsung Galaxy Q2 presents Cake, powered by Hero MotoCorp. इस रविवार रात 8 बजे स्टार गोल्ड पर. 28 सितंबर वर्ल्ड टाइम पास डे. हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है, अमीर. काय गं हे? आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार. न्यू फेअर अँड लवली प्रस्तुत टाइम पास 28 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. चला हवा येऊ द्या. car-dekho.com. न्यू कार हो या सेकंड हैंड, करो कंपैरिजन, गेट ऑन रोड प्राइस. कार खरीदो तो सुनो नहीं, देखो. car-dekho.com. माझे वडील शेतकरी आहेत, ते पण शत्रूंशी लढतात. जेव्हा शत्रू असतात पॉवरफुल आणि शस्त्र जुने, लढाई जिंकण्यासाठी हवेत नवीन आणि आधुनिक शस्त्र. कॅमिनोवाचे सिलरॉन हे आधुनिक आणि शक्तिशाली कीटकनाशक आहे. सिलरॉन हे कपाशीच्या झाडात नायट्रोजनची मात्रा वाढवून त्याला हिरवेगार आणि शक्तिशाली बनविते, जे पांढरी माशी आणि झाडात लपलेल्या अनेक रसशोषक किडींचा नाश करते आणि तुम्हाला मिळवून देते जास्त उत्पन्न आणि सुखी आयुष्य. सिलरॉन तर जरुरी आहे, बाकी सगळे मजबुरी आहे. नमस्कार. रोकठोक सुप्रिया सुळेमध्ये आपलं स्वागत. सुप्रियाजी, येत्या निवडणुकीत सर्वात कोणती गोष्ट कठीण आहे? भ्रष्टाचाराचं किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देणं हे जास्त कठीण आहे का धोरण लकव्याचं समर्थन करणं जास्त कठीण आहे? एकतर कुठलंही इलेक्शन हे कठीण म्हणून आम्ही बघतच नाही. इलेक्शन आली की आमच्यात एक वेगळीच एनर्जी तयार होते आणि प्रत्येक बघा तुम्ही इलेक्शनसाठीच तर सगळं चाललेलं असतं. त्याच्यामुळे कार्यकर्ते नेते एकदम सुपरचार्ज बॅटरी असते सगळ्यांची आणि गंमत येते हो. लोकांपर्यंत जा, भाषण करा, इंटरव्ह्यूज द्या. एकदम म्हणजे लग्नाचं वातावरण असतं. कठीण काहीच नाही, कठीण काहीच नाही. आता दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे धोरण लकवा, सह्या झाल्या नाहीत, निर्णय झाले नाहीत, स्लो गव्हर्नन्स होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप. आता या गोष्टींची उत्तरं तुम्हाला प्रचारात जाल तेव्हा द्यावीच लागणार आहे. कठीण गोष्ट काय एवढंच फक्त मी विचारतो. नाही, भ्रष्टाचाराची तर मला कठीण वाटतच नाहीत. याचं कारण असं की मी स्वतः त्याच्यातून अगदी सीझन्ड प्लेअर आहे. 95 साली माझे वडील आणि दाऊद इब्राहिम हे सगळ्यात जवळचे मित्र असं सगळं. आणि तेव्हा त्रास व्हायचे, ट्रकभर पुरावे, नको नको ते म्हणजे आपल्याला मनात येणार नाही एवढं मोठं. जावेद अख्तरपेक्षा जास्त त्यांनी स्क्रिप्ट आमच्याबद्दल लिहिलेले. आणि त्याच्यानंतर त्याच सरकारने जेव्हा त्यांचं सरकार आलं, कोर्टात जाऊन सांगितलं की हे सगळे पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत. आता इट कम्स ॲट अ ह्यूज कॉस्ट. चेष्टेचा भाग सोडा. आणि कसं असतं, फक्त तुम्हाला वाटतं की यांना ॲलिगेशन, ह्यांची सत्ता, यांना लाल दिवा, त्या लाल दिव्यात एवढी चांगली झोप येतं हे ज्याचा समज असेल ना, तर जगातला पहिला गैरसमज दूर करा.
त्याच्यामुळे कारण का लाल दिव्याबरोबर प्रचंड जबाबदारी येते आणि मला मनापासून आनंद आहे की आज टेलिव्हिजन असेल, मीडिया आले, त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी वाढली. पण ताई शेवटचा प्रश्न विचारतो ह्या ह्याच्यातला की खरोखरच या धोरण लागण्याचं, निर्णय न घेण्याचं समर्थन करणं सोपं जाणार आहे तुम्हाला? नाही, हे बघा, आमच्या सरकारकडून कामं खरंच झालीत. मी आहे सरकार नाही, तुम्ही बाहेरून बघा ना, तुम्ही एक 10-15 वर्षाचं आपलं आयुष्य बघा. आता एक काळ असा होता की एक भारत आहे आणि एक इंडिया आहे. आता तसं झालेलं नाही. तुम्ही ग्रामीण भागात कुठेही गेला तरी मॉडर्न जीन टी शर्ट घातलेली मुलं मुली, सगळ्यांच्या हातात फोन, ग्रामीण भागातल्या सगळ्यांच्याकडे फोन आलेला आहे. आता कुठेतरी वीज आली आहे म्हणून तर फोन चार्ज होतं ना. आणि मला एक तुम्हाला सांगायचं, छोटी छोटी उदाहरणं की आमचं तुम्ही काढता हे काम नाही झालं. 5 वर्षापूर्वी सगळा हल्ला आमच्यावर विजेवर नव्हता. कोणीतरी विजेबद्दल बोलतंय का आता? कारण का काम चांगलंच झालंय आमच्याकडून. नुसतं काम नाही, फीडरची जी पॉलिसी महाराष्ट्र सरकारने बनवली ती केंद्र सरकारने, पियुष गोयलनी आता दिल्लीला गेले आणि सगळ्या देशाला दाखवलंय की महाराष्ट्राचं हे बघा. आता हे महाराष्ट्राचं कौतुक नाही का? कुपोषण ऑन अ सिरियस नोट, ग्लॅमरस विषय नाहीये, पण कुपोषणात सगळ्यात चांगलं काम ह्या देशामध्ये महाराष्ट्रात झालंय. बरे जिल्हा परिषद लेवल कोणी आम्ही क्रेडिट घेऊ शकत नाही त्याचं. सगळ्यांनी आपापलं काम केलं, त्याच्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. आता कुठे कुपोषणाबद्दल कोणी बोलतं? स्त्री भ्रूण हत्या केवढा मोठा सोशल इश्यू आहे. झाला की नाही बदल महाराष्ट्रात? 813, 14, 850 पर्यंत मुली होत्या मागच्या वर्षी, आता 950च्या वर आले. त्याच्यामुळे सामाजिक परिवर्तन झाले. पण आता काय होतं, ती ब्रेकिंग न्यूज काहीतरी वाईट असल्याशिवाय लोक बघणारच नाहीत असाही आपला एक गैरसमज आला. आणि चांगल्या स्टोरीज तुम्हाला कार्यक्रम करून दाखवावे लागतात की अरे बाबा नो, देशात चांगलं चाललंय हेही बघा. हे दुर्दैव आहे आपलं खरं. कारण का खरंच, आणि फक्त आमचं सरकार नाही, बरीच सरकार चांगली, विरोधी असले म्हणून काय झालं तर मध्य प्रदेशमध्ये बेटींसाठी काय आनंदच आहे, स्वागतच आहे. पण पहिली त्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली होती, हे पण आपल्याला मान्य केलं पाहिजे. निवडणुकीत जास्त गाजतो तो भ्रष्टाचाराचा मुद्दा. या निवडणुकीत हा मुद्दा असेल किंवा नसेल असं तरी तो गाजलाच पाहिजे. मला वाटतं लोकांना जी ट्रान्सपेरन्सी हवी आहे ती मिळावी, म्हणून तर आमच्या सरकारने आरटीआय आणलं. आरटीआय आणा, जे पाहिजे ते विचारा. आणि आता एक काळ असा होता, अरे फाईल दाबली, कोण फाईल दाबू शकतं आता मला सांगा? आरटीआय मध्ये जो उठतो कोणीही माणूस पंतप्रधानाला प्रश्न विचारू शकतो. केवढा मोठा बदल झाला, मला वाटतं परिवर्तन झालंय आमच्या सरकारने. ताई, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय, एवढं परिवर्तन केलं, स्त्री भ्रूण हत्या थांबल्या, कुपोषण थांबलं, ग्रामीण भागात वीज आली, विकास झाला. पण या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही गेल्या 15 वर्षामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीला जो फटका बसला मोठ्या प्रमाणावर, म्हणजे काँग्रेस 2 वर गेला आणि तुम्ही 4 वर गेलात, 17 वरून 2 आणि तुम्ही 4 वर. तर हा फटका बसण्यामागे मग काय कारण आहे? जर कामं झाली तर मग लोकांनी नाकारलं का? आमची चूक कुठे झाली? देशातला माहोल, देशामध्ये आमचं सरकार चांगलं काम करत होतं, पण त्याच्याबरोबर जे आरोप आमच्यावर झाले त्याचं आम्ही कधी व्यवस्थितपणे समजूनच सांगितलं नाही लोकांना. जर लोकांना समजून सांगितलं असं, आता कपिल सिब्बलजी जेव्हा म्हणले की स्पेक्ट्रमचा लॉस 0 आहे, ते तुम्ही सगळे शिकलेले आहात, व्यवहार करता म्हणून तुम्हाला कळत होतं. पण सर्वसामान्य माणसाला आम्ही कुठेतरी, आणि बरेच लोक आम्हाला, पवार साहेबांनी आम्हाला एका मीटिंगमध्ये सांगितलं होतं की जे आमची सिनियर लिडरशिप जी बोलायची ती सगळी इंग्रजीमध्ये बोलायची, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ते नॉन टेक्निकल टर्म्समध्ये समजून सांगायला आम्ही कमी पडलो. आता मोबाईलचंच उदाहरण घ्या, सगळ्यात जास्ती बदनामी आमची मोबाईलमुळे झाली. आज सर्वसामान्य माणसाकडे, गरीबातला गरीब असू दे, शाळेतलं शेंबडं पोरग असू दे, मोबाईल सगळ्यांकडे. हा कोणी आणला मोबाईल? आमच्याच सरकारने आणला. आणि किती आपलं आयुष्य बघितलं, शिक्षण, टीव्ही, नाही ते प्रोग्रेसचे, पण आम्ही कमी पडलो ना तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायला. आता कोळसा घोटाळ्याबद्दल एवढा पण कोळसा निघाला होता का? मी मान्य करते कदाचित चुकीचे दिले असतील, पण एवढा पण कोळसा घेतला नाही. आता चिदंबरमजींची तुम्ही किती वेळा ती प्रेस कॉन्फरन्स दाखवता, खरं आहे ते म्हणले, पण आम्ही ते कन्व्हर्जन करून सांगायलाच कमी पडलं नाही. राज्यात पण तेच झालं ना, राज्यात झाली आणि वाढत हाच तर खरा सवाल आहे की या सगळ्या आरोपामागे जर तथ्य नसेल तरी सुद्धा आरोप झाल्यानंतर जनतेचा विश्वास बसतो, ही सुद्धा चिंताजनक बाब. हो, अगदी पूर्णपणे मान्य. माझं म्हणणं आहे की जो माणूस जरी खोटं बोलून आला, रेटून बोलायला लागला की ती गोष्ट खरी वागते. आणि 95 साली आम्ही एकदा भोगलेलो आहे म्हणत मला पुन्हा तेच चित्र दिसतंय की जे पवार साहेबांना या लोकांनी केलं तेच पुन्हा एकदा करतायत. खोटं बोला पण रेटून बोला, पण आम्हालाही हे समजलं पाहिजे वेळेत ते पण की जर असं होत असेल तर त्याचं आपण व्यवस्थितपणे स्पष्टीकरण जर दिलं तर लोकांची ऐकायची तयारी आहे. समजलं नाही असं वाटतं का? कारण आता 95ला त्याचा फटका बसला होता, यावेळी तसंच चित्र असू शकेल. नाही, कसं आहे, इलेक्शन एक तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, ही इलेक्शन आम्ही हरणार याचा अर्थ करू नका, पण कोणी
आयुष्यभर काय सत्तेत राहू शकत नाही. अमिताभ बच्चन ग्रेट आहे, पण पहिला पिक्चर नाही, प्रत्येक पिक्चर नाही हिट होतो, त्याचा पण एखादा फ्लॉप होतच ना. तसं एखादा इलेक्शन मध्ये आम्ही पण हार खातो. आणि मला तर कधी वाटतं खूप मजा असते. आता आम्ही ऑपोजिशन मध्ये दिल्लीत बसतो ना, काय मजा, काय जबाबदारीच नाही, उठायचं आणि काय पण बोलायचं. तुम्ही तयारी केली महाराष्ट्रात मला माहिती ते बोलले होते. पण सत्तेत महाराष्ट्रात विरोधात बसण्याची तयारी केली, कारण पवार साहेब सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर असंच एकदा बोलले होते. नाही, कसं आहे, प्रत्येक जो पब्लिक लाईफ मध्ये असतो सगळंच काही जिंकू शकत नाही. इंदिरा गांधी पण इलेक्शन हारल्या होत्या आणि जिंकल्या, नंतर पूर्ण परत देश त्यांच्या बाजूने उभा राहिला. भाजप किती वर्ष आम्ही चिडवायचो त्यांना, 2 जण या मोटरसायकलवर या, झाले ना त्यांचे 300 खासदार. त्याच्यामुळे हे सगळेच नेहमी सत्तेत असू शकत नाही, कधीतरी हार घ्यावी लागते, कभी पट. दिस इज लाईफ. सुप्रियाताई, तुम्ही युवती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करत आहात आणि आमंत्रक आहात. नेतृत्व कसं करणार, मी युवतीच नाही. मेळावे घेतले तुम्ही, बऱ्यापैकी बरेच मेळावे घेतलेत. किती फायदा झाला या सगळ्याचा निवडणुकीसाठी, आणि पक्षातले लोक मान्य करतात की याचा मी तुम्हाला म्हणजे पवार साहेबांचं पण युवती काँग्रेसची भाषणं तुम्ही ऐकली असतील, वाचली असतील. त्याच्यामध्ये त्यांचं सातत्याने म्हणणं होतं की ह्याच्यातून मतपरिवर्तन किती माहिती नाही, पण सामाजिक परिवर्तन 100% होईल. म्हणजे फरक मी आता बघते. तुम्ही बघा, आता प्रत्येक घरात तुम्ही गेला तर एखादी शिकलेली मुलगी असेल तर आधी कसं तू गप्प बस, तुला काय कळतं, आता नाही. आता एखाद्या घरात तुम्ही गेला तर भाग होतात. आणि मला एक तुम्ही सांगा, पवार साहेबांनी आरक्षण आणलं, 50% महिला आरक्षित राहिल्या. जर आमच्या युवकांमध्ये, युवकाच्या कुठल्याही पक्षाच्या मीटिंगला गेल्या किती मुली दिसतात. कुणाच्याही घरात मुलगी असेल तर युवकाची मीटिंग म्हटल्यावर लोक नाही पाठवत अजूनही. पण युवतीचा एक बेंच जर आमच्याकडे नसेल तर पुढची आमची 50%ची लीडरशिप कोण करणार. तर ह्या मुली जेव्हा इथून तयार होऊन जातील, आणि आमचं म्हणणं फील्डवर जाऊ द्या ना मुलींना. तुम्ही म्हणतात की आता युवती काँग्रेस तुम्ही उभी केली, त्यानंतर 50% आरक्षण पवार साहेबांच्या पुढाकाराने या सरकारने आणलं, पण याचं कुठंतरी मतदानात परिवर्तन नाही झालं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, आणि तेवढ्या प्रमाणात तुम्हाला रिस्पॉन्स नाही मिळाला. म्हणजे असं वाटतं का तुम्हाला? आणि त्याला जोडून एक छोटा प्रश्न म्हणजे की तुम्ही या निवडणुकीत, तुम्ही एवढं महिला जनजागृती अभियान चालवलं, तर या निवडणुकीत महिलांना किती प्रमाणात उमेदवारी देणार आहात? युवतींना एक तर युवतींना आता आम्ही संधी जी प्राधान्याने दिली आहे, सरपंच. आमची 18 वर्षाची मुलगी जळगावला सरपंच आहे, आताच दादांनी तिला 5 कोटी रुपये दिले गावाचा विकास करायला. तशा आमच्या खूप मुली सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कॉर्पोरेशन, जिल्हा परिषदची अध्यक्ष जी नाशिकला काल झाली आहे ती आमची युवती काँग्रेसची मुलगी आहे. त्यामुळे ह्या लेवलला सगळ्या मुली अतिशय चांगलं काम करतात आणि सत्तेमध्ये दिसत आहेत तुम्हाला. आता विधानसभेला 25 वर्षाच्या किती मुली आहेत हा एक मोठा प्रश्न आहे आमच्याकडे, कारण का तो एज ग्रुपच लहान आहे. त्याच्यामुळे 2019 मध्ये ह्याच मुली तुम्हाला, आणि माझं स्वतःचं मत आहे की, आणि माझं स्वतःचं ते नुकसान झालेलं आहे म्हणून मी आवर्जून हे सांगते, मुलींना पण मी सांगते की मी आधी लोकसभेत, राज्यसभेत गेले आणि लोकसभेत आले. माझे पहिले 6 महिने कामं शिकण्यातच गेली, कारण का मला अनुभव नसल्यामुळे. आता पंचायत समितीमध्ये जायचं का जिल्हा परिषद मध्ये जायचं, नळ पाणी योजना कुणाकडे येते, जिल्हा परिषद का पंचायत समितीमध्ये, पहिले 6 महिने नव्हती मला माहिती. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते की टोकनिझमवर जाऊ नका, अनुभव आणि प्रशासनामध्ये केलेलं काम ह्याच्यात अतिशय महत्व आहे. जेव्हा तुम्ही प्रमोशन मध्ये जाता, अनुभव नसेल, वरून बसला, तर फर्स्ट साइन ऑफ फेलियर. सुप्रिया सुळे यांच्या हा सिलसिला असाच चालू राहणार. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रोकठोक सुप्रिया सुळे. बाहर से क्या पता कि अंदर क्या है, कोई कहीं गैस, नो गैस, लियो छोड़, शॉट लगा, लेयर शॉट, फ्रेग्रेंट बॉडी स्प्रे, क्लियर फ्रेग्रेंस और कुछ नहीं. मेडिफॅक्ट साज तपासणी करेल की का टायगर बाम जास्त काळ असलेल्या वेदनेमध्ये भरवशाचा आहे. इतर बामच्या तुलनेत टायगर बाम मध्ये आहे जास्त 7 परिणामकारक हर्बल घटक, जे वेदनेपासून देतात झटपट परिणामकारक सुटका, ज्यामुळे वेदना बनत नाही अडथळा तुम्ही आणि तुमच्या आनंदामध्ये. वापरून पहा टायगर बाम. तेल नाही सर, नवरत्न तेल, टेन्शनचा रामबाण इलाज. डोक्यावर लावा, टेन्शन फ्री होऊन जा. 9 आयुर्वेदिक जडीबुटीवालं नवरत्न तेल रोजची डोकेदुखी, थकवा आणि टेन्शन दूर करतं, थंडा थंडा कूल कूल बनवतं. तुम्ही ट्राय करा, टेन्शन जाईल पेन्शन घ्यायला. आता आणखी अनेक दिवस तुमची सकाळ बनवा अधिक ताजगी पूर्ण. 100 ग्रॅमचं 4 सिंथॉल लाईम साबण खरेदी करा आणि मिळवा 20 रुपये किमतीचा 1 सिंथॉल डिओ साबण मोफत. डिश टीवी लगा दिया है,
अब मैं चलूं? अरे कहाँ जा रहे हो? बैठो ना यार, एक कप और चाय पीजिए ना, चिरंजी वाली बड़ी जबरदस्त चाय। मुझे लेट हो रहा है सर। सर मुझे और डिश टीवी भी लगाने हैं। ऐसे कैसे जाएंगे आप? चाय तो खत्म कीजिए। ये लो, नया टीवी भी आ गया। चलो चलो, बहुत हो गई चाय। देखा, डिश इंस्टा केयर सर्विस 12 आवर इंस्टॉलेशन गारंटी ओनली। नया टीवी इंस्टॉल होने से पहले डिश टीवी इंस्टॉल हो गया। सब पर डिश सवार। हम पेशेंट्स के साथ जितना ज्यादा पर्सनल होंगे, इलाज करना उतना ही ज्यादा मुश्किल होगा। अस्पताल को बना दे घर जैसा, अमृता का है कुछ असर ऐसा। कार्बन स्मार्ट प्रेजेंट्स हमारी सिस्टर दीदी, सोमवार से शनिवार रात 8:30 बजे नए चॅनल पल पे। कुठून असा येतो गंध पाकळ्यांना, कुठून अशी मिळते वाट पावलांना। न जाणले मी, न जाणले तू, कुठून असे मिळते शब्द मुक्या स्पंदनाने। वेगवेगळी कीटकनाशके नाहीत, फक्त एक लान्सर गोल्ड. लान्सर गोल्ड दुसऱ्या फवारणीपासून वापरायचं हाय. लान्सर गोल्ड 1 एकर मध्ये संपूर्ण 500 ग्रॅम. लान्सर गोल्ड 1 एकर मध्ये संपूर्ण 500 ग्रॅम. लान्सर गोल्ड. पाहिलं तुम्ही, कपाशीवरील रसशोषक किड्यांपासून वाचण्यासाठी संपूर्ण गाव हाच मंत्र म्हणतंय. लान्सर गोल्डची एक फवारणी पूर्ण 2 आठवड्यांचा आराम देते. 1 एकर मध्ये संपूर्ण 500 ग्रॅम फवारा. वेगवेगळी कीटकनाशक वापरायची काही गरज नाहीये. फक्त एक लान्सर गोल्ड सगळ्या रसशोषक किड्यांना भारी पडतं. लान्सर गोल्डची एक फवारणी पूर्ण 2 आठवड्यांचा आराम देते. UPLचं लान्सर गोल्ड. हेअर कलर मधले अमोनिया आणि पेरॉक्साइड तुमच्या बाकीच्या काळ्या केसांनाही ब्लीच करून टाकतात. ब्लीच्ड हेअर म्हणजे डॅमेज्ड रफ हेअर. म्हणूनच वॅस्मॉल नो अमोनिया नो पेरॉक्साइड. हे आहे आयुर्प्राश आणि आमंड प्रोटीन्सनी युक्त 60 वर्षांचा विश्वास. सुंदर काळे केस. What do you do after you make the world's most loved car? You surpass it. Introducing the all-new Corolla Altis. The all-new Corolla Altis. The new benchmark. आता आणखी अनेक दिवस तुमची सकाळ बनवा अधिक ताजगीपूर्ण. 100 ग्रॅमचे 4 सिंथॉल लाईम साबण खरेदी करा आणि मिळवा 20 रुपये किमतीचा 1 सिंथॉल डिओ साबण मोफत. एअरविक एव्हरफ्रेश जेल फ्रेश सुगंध जो बाथरूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दरवळतो. पहिला भाग देतो फ्रेश सुगंध 15 दिवस आणि दुसरा भाग पुढचे 15 दिवस, ज्यामुळे तुमचं बाथरूम राहतं फ्रेश पूर्ण 30 दिवसांपर्यंत. एअरविक एव्हरफ्रेश जेल, ह्या हवेमध्ये काहीतरी खास आहे. हेल्दी पाण्याचा फायदा तेव्हाच जेव्हा बॉटल्सही हेल्दी असतील. सामान्य बार्जनी धुतलेल्या बॉटल्समध्ये आजार पसरवणारे जर्म्स असू शकतात. म्हणूनच मी वापरते डेटॉल किचन जेल. तो माझ्या कुटुंबियांना 100 आजार पसरवणाऱ्या जंतूंपासून वाचवतो. आता मी आहे 100% शुअर. लंच रेडी. स्टॅच्यू. हे घे ना. आनंदाच्या मध्ये जेव्हा कंबरदुखी येते तेव्हा मूव्हचे 4 ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आणि प्रेमानं केलेलं मालिश कामी येतं. स्टॅच्यू. मूव्ह आहापासून आहापर्यंत. एअरविक एव्हरफ्रेश जेल फ्रेश सुगंध जो बाथरूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दरवळतो. पहिला भाग देतो फ्रेश सुगंध 15 दिवस आणि दुसरा भाग पुढचे 15 दिवस, ज्यामुळे तुमचं बाथरूम राहतं फ्रेश पूर्ण 30 दिवसांपर्यंत. एअरविक एव्हरफ्रेश जेल, ह्या हवेमध्ये काहीतरी खास आहे. हमने कोई गुंडे बच्चे पैदा नहीं किए. 5,000, 10,000 में लड़के बेचे जाते हैं. आई एम नॉट वरीड अबाउट माई सेल्फ. मुझे उन बच्चों की चिंता है. नवीन डर्मीकूल साबण ज्याचा मेंथॉल ठेवतो फ्रेश आणि कूल. डर्मीकूल करतो गरमी कूल. हा, आज हॉर्लिक्स दिलं का?
माझ्या घरी दूध प्यायचं काही टेन्शन नाहीये. मी म्हणते दूध पी तर चटकन पितो. आमच्या पूर्ण फॅमिलीत तर आम्ही प्लेनच पितो. दूध. पण जेव्हा मुलांच्या ग्रोथ इयर्स मध्ये पोषण इतकं आवश्यक आहे तर फक्त दूधच का? म्हणूनच हॉर्लिक्स. क्लिनिकल स्टडी मध्ये आम्हाला आढळलं की जी मुलं दुधात हॉर्लिक्स घालून प्यायली त्यांच्यातच दिसली ग्रोथची 5 चिन्ह जास्त चांगली. दुधाची शक्ती वाढवा. Singham returns with Nutrigain. शक्तियुक्त, पॉवरफुल, स्ट्रॉंग, सदृढ शरीर मिळवण्यासाठी न्यूट्रिगेन. न्यूट्रिगेन मेडिकल्स मध्ये उपलब्ध. नमस्कार. सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच्या चर्चेचा सिलसिला असाच चालू राहणार आहे. ताई, तुम्ही मगाशी म्हटलात की वरून जी लिडरशिप येते, वरून जे लोक येतात त्यांचं फर्स्ट साइन ऑफ फेल्युअर तुम्ही अनुभवलेलं आहे. असे बरेच आपल्या राजकारणात, महाराष्ट्राचं आपण उदाहरण घेतलं तर बरेच नेत्यांची मुलं थेट वरून येतात आणि राजकारणात येतात. मग हे थोपवलं जाणं कितपर्यंत राज्यात सुरू राहणार आहे? हे थोपवलं जाणं तुम्ही आता देशामध्ये बघा, खूप नेत्यांची मुलं किंवा कोणी नातेवाईक जे आहेत बरेच यावेळेस इलेक्शन हरलेले पण आहेत. त्याच्यामुळे तो जो आपला समज आहे की नेत्यांची मुलं, मी मान्य करते त्याच्यापैकी मी एक आहे आणि मी डिफेंड नाही करणार, कारण का माझं स्वतःचं म्हणणं आहे की मेरिटच हे असावं. पण काय होतं, नेत्यांचा मुलगा किंवा मुलगी पहिल्यांदा जेव्हा येतात ना तेव्हा तिकीट पहिल्यांदा त्यांना नक्की मिळतं, पण एक मोठी कंपॅरिझन ही सातत्याने होत असते. म्हणजे माझंच उदाहरण देते, मला सारखे म्हणा, अरे पवार साहेब तुम्हारे एज में ये किए थे, इतना उन्होंने किया था. कॉन्स्टंट कंपेअर. तुम्ही भाषण कसं करता, तुम्ही चालता कसं, तुमचे संबंध कसे असतात. मग इधर तुम्ही त्या कंपॅरिझन झगडत राहा आयुष्यभर किंवा स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी करा. दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला आहेत. काही मुलं अशी आहेत ज्यांच्याबद्दल अतिशय, आता सचिन पायलटचंच काम बघा, राजस्थानला बाय इलेक्शनमध्ये किती चांगलं काम त्यांनी केलं. त्याच्यामुळे सचिन कष्टाळू आहे, त्यांनी करून दाखवलेलं आहे काम. उमर अब्दुल्लाने सेटबॅक्स प्लस मायनस, तो सेन्सिटिव्हच राज्य येते, त्याच्यामुळे त्यांनी काही केलं तरी बिचारायला नेहमी काही ना काहीतरी टीका होतेच. पण त्याच्यामुळे कामातून ह्या गोष्टी होतात. पण फर्स्ट फुट इन द डोअर ज्याला आपण म्हणतो तो सोपा असतो, नंतर काही नसते. सगळी मुले इलेक्शन हारलेली आहेत. मेरिटचा उल्लेख केला तर राष्ट्रवादी हा मेरिटचा विचार करेल घराणेशाहीपेक्षा? कधी, अर्थातच. मला नाही वाटत की मला किंवा दादाला कधी आवडेल की एखादा आमच्यापेक्षा कर्तृत्ववान जर कोणीतरी पक्षात असेल तर त्याला फक्त आमचा जन्मदाता पक्षाचा नेता आहे म्हणून एखादी गोष्ट मला वाटतं ती संघटनेसाठी घातक आहे, नुसतं आमच्यासाठी नाही. तुमच्या पक्षासमोर आता 3 प्रकारचे आव्हान आहेत. एक राजकीय आहे, दुसरं सामाजिक आहे आणि तिसरं आत्ता तात्कालिक या निवडणुकीपुरतं आहे. तुमच्यासमोरचं राजकीय आव्हान जे आहे ते आत्ता वारंवार काँग्रेसकडनं सांगितलं जात आहे. त्यांचं प्रेम तुमच्यावरचं उफाळून येत आहे आणि ते सारखं म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेसनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, राष्ट्रवादी काँग्रेसनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. आणि दुसरं आव्हान आहे ते तुमचं स्वतंत्र पक्ष म्हणून ओळख, आयडेंटिटी टिकवून ठेवण्याचं. कसं पेलणार? तुम्ही का म्हणता की हे आव्हान आहे? मला एक सांगा, पवार साहेबांना, तारिकजींना आणि संगमाजींना काँग्रेस पक्षाने काढलं, ते सोडून नाही गेले. संताप काँग्रेस असं नाही, त्याच्यामुळे ते त्यांना काढलं होतं. जर तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढलं आणि घरातलेच सगळे, तुमचा मोठा भाऊ सारखा म्हणत असेल की घरी या घरी या, म्हणजे परत या, म्हणजे काय होतं ह्याच्यातून सिग्नल असा जातो की काँग्रेस पक्षाला लक्षात आलंय की पवारांना बाहेर काढलं ही फार मोठी चूक झाली आपल्याकडून. एक. दुसरं, त्यांनी परत का बोलवतो आपण, जेव्हा आपल्याला कळतं की आपली ताकद त्याच्या परत याने वाढेल. त्याच्यामुळे असं त्यांच्या लक्षात आलंय की पवारांना आपण इथून घालून आपली चूक झाली, पवार आपल्या पक्षात जर आले तर परत काँग्रेसची ताकद वाढेल. त्याच्यामुळे म्हणून ते आम्हाला बोलत आहेत. त्याच्यामुळे विलीन करताना जेव्हा सगळे सिनियर नेते, म्हणजे दिग्विजय सिंगजी तर किती वेळा बोलतात, मला दरवेळी दिग्विजय सिंगजी बोलले हे की मला इतकं मनातून बरं वाटतं, म्हणजे आपल्या नेत्यामध्ये काहीतरी दम आहे की वारंवार काँग्रेसवाले बोलतात. केलं काँग्रेसने तर राष्ट्रवादी जाणार काय? तुम्ही ज्या गोष्टी कुटुंबात प्रेम असतं, कसं असतं, आता कुटुंब जरी घरात एखादं भांडण झालं, आपण सोडून गेलो, आपण एक छोटं का होईना आपलं घर बांधलं, नंतर आपण मोठ्या भावाला काय सांगतो की आपण थोडंसं अंतर ठेवूया, पण प्रेमाने गोडीने राहूया. कशाला आता परत, आता आहे ना माझा छोटासा का होईना माझं घर आहे, त्यामुळे आम्ही आमच्या घरात छोट्याशा का होईना खुश आहे. मोठ्या भावाचा बंगला, त्याला आमच्या शुभेच्छाच आहेत आणि तो वारंवार आमची आठवण काढतो, याचा आम्हाला मनापासून आनंद आणि समाधान. याच्यातलाच उपप्रश्न राहिला सरांनी जो विचारला होता. नाही, आयडेंटिटी तुम्ही म्हणता ती गोष्ट
मला पूर्णपणे मान्य आहे की आमच्यात काहीतरी वेगळं पण नसेल किंवा काही ऑफर करायला नसेल तर लोकांनी आम्हाला का मतदान करावं. त्याच्यामुळे अर्थातच तुम्ही बघा, एकच उदाहरण तुम्हाला देते. UPA आणि NDA सरकार दोन्ही सरकारमध्ये FDIच्या बद्दल आलं बघा. आम्ही जेव्हा UPAत होतो तेव्हा आमचंही म्हणणं होतं ज्याच्यात FDI आम्ही सपोर्टिंग आहोत इन्शुरन्समध्ये. त्याच्यानंतर आता NDAचं सरकार आलं त्याच्यात मध्ये पण आम्ही यांच्या बाजूने उभं राहिलो, NDAच्या बाजूने. सगळे म्हणले अरे काँग्रेसच्या विरोधात. अरे काँग्रेसच्या विरोधात नाही, आमचं तत्व आहे की FDI जर पॉलिसी मेकिंग मध्ये जर इन्शुरन्स मध्ये तेव्हा होती, आत्ताही आमचं तेच आहे. त्याच्यामुळे एक लिबरल स्थिर सरकार देण्यासाठी, लिबरल पॉलिसीज इकॉनॉमिक सपोर्टसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज म्हणत नाहीये, पवार साहेबांचं पुरं करिअर ग्राफ तुम्ही बघा, सोशल जस्टिस, डेव्हलपमेंट, गुड गव्हर्नन्स, सातत्याने हेच मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत. हा एक आव्हानाचाच धागा पुढे नेतो मी थोडासा, की राष्ट्रवादी काँग्रेसवरती सातत्याने मराठा वगैरे असं थोडे जातीयवादाचे आरोप होतात. ते जातीयवाद आणि हा विषमतावाद हे पण एक आव्हान असेल का राष्ट्रवादी समोर, आणि आहे का? जातीयवाद वाला मी मान्य करणार नाही. कसं होतं, इंग्लिशमध्ये मराठा स्ट्रॉंग मॅन, म्हणजे दिल्लीवाल्यांना मराठा म्हणजे मराठा असं वाटत नाही, त्यांना महाराष्ट्रीयन मधला मराठा असं म्हणून ते मराठा स्ट्रॉंग मॅन. तर ते वाढत गेलं. पवार साहेब स्वतः मराठा आहेत, पण तुम्ही बघा त्यांचं करिअर किंवा आमच्या पक्षाच्या पॉलिसीज बघा. आता तुम्हाला आठवत असेल की मराठवाडा युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जेव्हा दिलं, किती मोठा संघर्ष झाला. सगळे म्हणायचे अरे कशाला देता, सत्ता जाईल. ते म्हणले सत्ता गेली तरी चालेल पण मी ही गोष्ट करणार. त्याच्यानंतर आता सावित्रीबाई फुलेंचं नाव आमच्याच सरकारने केलं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठ्याची ओबीसींना जेव्हा आरक्षण दिलं, महिला आरक्षण दिलं, त्याच्यात किती या समाजातले लोक ज्यांना कधीच संधी मिळाली नसती ते बाहेर आहे. त्याच्यामुळे हा सोशल जस्टिसचा जो भाग आहे तो सातत्याने आम्ही केलेला आहे, आणि त्याच्यात जातीवाद नाहीये. जे वीकर सेक्शन आहे त्याला विरोधाभास असा दिसतो की एकीकडे असा एक लिबरल ॲटिट्यूड दिसतो, तर दुसरीकडे तुमच्यावर आतापर्यंत असणारे आणि टोकाची पराकोटीची अशी भूमिका मांडणारे मेटे सुद्धा होते. या दोन्हीचं समर्थन आपण कसं करणार? त्यांच्या पक्षाची जी ताकद आहे ती आपल्याच पक्षातल्या एका नेत्यानं रसद पुरवल्याची वदंता सर्वत्र काँग्रेसवालेही बोलत होते, आपल्या पक्षातली लोक बोलत होती. सवाल असा येतो की एकीकडे मराठा नामांतराच्या प्रश्नावर त्या काळात, आता ते कदाचित आत्ताच्या सामाजिक स्थित्यंतरात नवीन पिढीला विशेषतः फार सोपं वाटत असेल, परंतु त्या काळात जेव्हा पवारांनी याच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि ॲट द कॉस्ट ऑफ पॉलिटिकल प्राइस, हे एकीकडे, तर दुसरीकडे आम्हाला दुसरं टोक दिसतं ते म्हणजे मेट्यांची पाठराखण. आतापर्यंत मेट्याची पाठराखण काय पक्षाने केली नाही, ते कार्यकर्ते म्हणून काम करत होते. काय काय वागायचे, त्यांना काय वाटलं मला माहिती नाही, कारण का त्यांचे माझे फारसे संबंध नाही आहेत. ते होते पक्ष सोडून गेले, नंतर त्यांचं पुढे काय झालं मला माहिती नाही. मी म्हणजे कुठे पेपरात किंवा चॅनलवर पण मला त्यांचे नवीन काही विचार माहिती नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक बद्दल बोलणं माझं होणार नाही, कारण का माझा या विषयाचा फारसा अभ्यास नाही आहे. त्याच्यामुळे पण एकूण जे आमची कार्यरत आहे त्याच्यात तुम्ही बघाल की आमचा असाच प्रयत्न राहिलाय की जो दुर्बल आहे, जो वीक आहे, त्याला एक अधिकार मिळाले पाहिजे, त्याला एक समान संधी मिळाली पाहिजे. तो जेव्हा तगडा होईल तो स्वतःच्या पायावर चालेल, पळेल, आनंद आहे आम्हाला. ताई, तुम्ही उल्लेख करता नेहमी पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे, पण तुम्हाला खरोखर वाटतं राष्ट्रवादी सेक्युलर आहे? कारण आता मी जी काही भाषणं तुमच्या नेत्यांची ऐकतोय प्रचारादरम्यान, आर पाटील म्हणतायत की फडणवीस आणि गडकरी यांना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे बनवणार? नाही, तो जातीवाद नाहीये. आम्ही फक्त लोकांना आमचे नेते हायलाइट करून दाखवतात, आम्ही करत नाहीये. तो तुम्ही हायलाइट करून बघा की काय प्रकारचे लोक आहेत आणि कोण आहेत. त्याच्यात त्यांची जातीचा प्रश्न नाही, त्याच्यात त्यांनी केलेलं काम, कर्तृत्व, अनेक गोष्टी असतात. आणि मला असं वाटतं की जर एखादा नेता, जर देशाचा नेता, राज्याचा नेता होणार असेल तर त्यांनी नुसतं समाज नाही, सगळ्याच घटकांना घेऊन गेला पाहिजे. जो कदाचित दुर्बल असेल आणि त्याच्यात फक्त जात येत नाही, छोटीशी गोष्ट तुम्हाला कदाचित ती पटणार नाही, पण अपंग असतील किंवा एखादा विकर सेक्शन समाजातला कुठला का असेल, जातीच्या चौकटीच्या बाहेर जा. आता सगळे रिटायर झालेले लोक आहेत, आता त्यांना तुम्ही त्यांच्यासाठी काय वेगळं आपल्याला करायला नको. त्यांच्यासाठी पॉलिसी करणारा पवार साहेबांनी ते केलं. ते काय बोलून दाखवत नाही, फडणवीस आहेत म्हणून ते काही बोलतच नाहीये, ते काहीतरी वेगळंच बोलतात. त्याच्यामुळे नक्की काय त्यांचा अजेंडा आहे. जेव्हा अशी लिंक लावली जाते की फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राची पुण्याई संपली आहे का, जिथं फडणवीस आणि गडकरी मुख्यमंत्री होतील, तेव्हा त्याचा अर्थ लोक काय घेत असतील? नाही, लोक असं घेत नाही. लोकांना समजतंय. त्यांची जी कोर कमिटी आहे, भुजबळ साहेबांचं पण भाषण तुम्ही आमच्या पक्षामध्ये ऐकलंच असेल. भुजबळ साहेबांचा किंवा आबांचा तुम्ही उल्लेख केला भाषण, त्यांचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही ज्याला करायचंय त्याला करा, पण सर्वांना घेऊन चाला. असं कुठल्याही एकाला
एवढंच त्यांच्या मागचं. त्याच्या काय त्यांची जात काढायचं असं अजिबात नाही. तुम्ही आर आर पाटलांचं काम बघितलं सर्वांना ना. घेऊन चलायचा दुसरा अर्थ सबका साथ सबका विकास हाही होतो. सबका साथ सबका विकास, वो जो फक्त खुदचा विकास करू नका, त्यांना बरोबर सगळ्यांना पण घेऊन जा, एवढीच आमची अपेक्षा वेळ आहे. झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर सुप्रियातांबरोबर चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोकठोक सुप्रिया सुळे. अब सिर्फ लेयर शॉट, डियो छोड़ो शॉट लगाओ. लेयर शॉट, क्लियर फ्रेग्रेंस और कुछ नहीं. अशी एखादी वॉशिंग पावडर आणा ना, जी स्वच्छता आणि सुगंध तर देईलच, पण माझे हात देखील नरम राहतील. आता अशी वॉशिंग पावडर कुठून आणू? झाला पतिदेव. आणा अनेक फायदे वाली टाईड नॅचरल. लिंबू आणि चंदनाच्या सुगंधासह देते कडक स्वच्छता, अप्रतिम सुगंध आणि टाईड नॅचरल्स. मोठा पॅक, मोठे फायदे. तेल नाही सर, नवरत्न तेल. टेन्शनचा रामबाण इलाज. डोक्यावर लावा, टेन्शन फ्री होऊन जा. 9 आयुर्वेदिक जडीबुटीवालं नवरत्न तेल रोजची डोकेदुखी, थकवा आणि टेन्शन दूर करतं. थंडा थंडा कूल कूल बनवतं. तुम्ही ट्राय करा, टेन्शन जाईल पेन्शन घ्यायला. जेव्हा कंबरदुखीमुळे जीवन त्रस्त होतं, अमृतांजन बॅक पेन रोल ऑन लावा. जीवन पुन्हा हसू लागतं फक्त 30 सेकंड मध्ये. अमृतांजन बॅक पेन रोल ऑन, किक आउट पेन. तू या थम्सअप बॉटल सारखाच तर आहेस. तुझ्या आत सुद्धा दम आहे, तुझ्यात सुद्धा तुफान आहे. बस झाकण काढायला बिचकतोयस. एकदा ते काढून तर बघ. तुफान ओठाला लावून तर बघ. हृदयातून एक आवाज निघेल, आज काही तुफानी करूया, आज काही तुफानी करूया. Paragon ऑफिस चप्पल, टफ एंड स्टाइलिश. car-dekho.com. न्यू कार हो या सेकंड हैंड, करो कंपैरिजन, गेट ऑन रोड प्राइस. कार खरीदो तो सुनो नहीं, देखो. car-dekho.com. कारण बिस्किटचा डबा लहान आहे, कारण चहा पिण्याचा मूड कधीही होऊ शकतो, कारण ह्यामध्ये 10 बिस्किटं आहेत. हजारो कारण आहेत, पण किंमत फक्त 5 रुपये. ब्रिटानिया मारीगोल्ड 5 रुपयांचा पॅक. नवीन डायजीन फिज, हिची क्विक कूलिंग ऍक्शन देते ऍसिडिटी पासून जलद मुक्ती. नवीन डायजीन फिज, फक्त 5 रुपयात ऍसिडिटी पासून सुट्टी. 28 सितंबर वर्ल्ड टाइम पास डे. हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है, अमीर. काय गं हे? आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार. न्यू फेअर अँड लवली प्रस्तुत टाइम पास 28 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. चला हवा येऊ द्या. रेशम सी, रेशम सी. दुनिया देखेगी जब सिल्क से सजी जिंदगी. रोकठोक सुप्रिया सुळे या शेवटच्या भागात आपलं स्वागत. सुप्रियाताई, या नंतरच्या निवडणुकीमध्ये येणार आहे आत्ताच्या, तुमच्या समोरचं सर्वात कोणतं मोठं आव्हान आहे? काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आणणे, की ज्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्यानं जबाबदार धरला तर ते म्हणजे आपल्याच सहयोगी पक्षाचे आमदार पाडणे? असं का करू आम्ही? तुम्ही असं म्हणजे एवढा छोटासा विचार आम्ही का करू? आम्हाला सत्तेत यायचंय. त्यामुळे अर्थातच आमचे किती येतील आणि काँग्रेसचे आम्हाला किती आमच्या मदतीने जास्ती आणता येतील, हाच आमचा 1 पॉइंट अजेंडा असेल. जर आम्ही आघाडी करणार आहोत, आमची एवढं उत्सुकता आहे आघाडी करण्याबद्दल आणि एक स्थिर सरकार देण्याबद्दल, तर का आम्हाला काय बेनिफिट होईल, कोणाचे काय? आमच्याच पाडून. मागच्या निवडणुकीत दिसलं ना, ते राष्ट्रवादीचे कितीतरी बंडखोर उभे होते. नावं सांगता येतील, ते आता पक्षात येत आहेत. सगळीकडे सगळ्याच पक्षात असतात. यावेळेस तुम्ही बघा, नाही पक्षाची दरवेळेस कशी फूस असेल, आमचंच नुकसान होतं ना. पक्ष बरोबर कशाला घ्यायचा? नंतर सत्तेत पक्ष बरोबर कसा घेतो? नाही, असं दरवेळेस तुम्ही सोपालांना मंत्री केलात. नाही, असं सगळीकडे असं होत नाही. तसं बघितलं तर पुरंदरमध्ये पण बंडखोरी काँग्रेस पक्षाने केलीच होती. माझ्या स्वतःच्या मतदारसंघाची गोष्ट आहे. लोकसभेला माझ्या विरोधातही काम केलं, पण आम्ही कुठे काय बोललो?
कारण का कधी कधी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, त्याच्यामुळे तेवढ्या पुरतं पण सोडून द्यायच्या. पण नुसती बंडखोरी ही फक्त मुद्दामूनच केली जाते याच्यात काय फार तथ्य नाही. आजकालच्या जमान्यामध्ये खरं तर एवढं महत्वाचं आहे, 3 टर्म्स आमची झालेली आहेत, त्यामुळे फार काही शानपण नाही हे सगळं करणं. पण यावेळी जरा मुख्यमंत्री पदाची स्पर्धा देखील जास्त आहे, त्यामुळे कदाचित आमच्याकडे नाही, ती त्यांच्याकडे, आमच्या विरोधकांकडे स्पर्धा जास्त आहे, आमच्याकडे काही स्पर्धा नाही. तुमच्याकडे एकच उमेदवार आहेत, पण त्यांनाही मुख्यमंत्री नाही, कुणाच्याच आमच्या ना काँग्रेस ना एनसीपी आम्हाला एकत्र इलेक्शन लढून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यात इंटरेस्ट आहे. नंतर आम्ही बघून घेऊ ना, काय आमच्याला चिंता नाही, त्याच्या खूप वेळे निवडून आल्यानंतर चर्चा करत बसायला. पण आमच्याकडे आधी उत्सुकता गुडघ्याला वाशिंग बांधून कोणी एवढं तयार नाही जेवढे ते आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हवं राष्ट्रवादीला अशी मागणी आज झाली. नाही, मागण्या सगळेच करत असतात, पण आधी इलेक्शन येऊन नंबर्स तर आले पाहिजेत. मागण्या होतच राहतात, ते नेगोसिएशन मध्ये चालतंच. तुम्ही पण नाही का नेगोसिएशन करताना आपण 10 गोष्टी मागतो म्हणजे 5-6 मिळतात. ताई, निवडणुकीला सामोरं जाताना आपण बघितलं तर प्रमुख आता 5 पक्ष असतील. आता 5वा पक्ष तुम्ही किती गृहीत धरता माहिती नाही, मी सगळ्या प्रत्येक विरोधकाला सिरियसली घेते. त्याच्यात मला फक्त तुम्हाला शिवसेनेबद्दल विचारावं असं वाटतं, कारण बाळासाहेबांनंतर शिवसेनेची मोठी सगळ्यात निवडणूक ही आहे. काय वाटतं या शिवसेनेच्या परफॉर्मन्स बद्दल, कसा असेल? नाही, त्यांचा परफॉर्मन्स विधानसभेलाही चांगला होता. त्यांचं बीजेपी बरोबरचं नातं म्हणजे खूपशे लोक मन मोकळेपणे म्हणतात की त्यांच्या बरोबर होते म्हणून आम्ही केंद्रात मतदान केलं. त्यामुळे काळच ठरवेल ते काय ते कसं होतंय. पण आता प्रत्येक नेता आपल्या परीने प्रयत्न करत असतो, त्याच्यामुळे कुणाबद्दलही चांगलं किंवा वाईट कशाला आपण बोलावं. प्रत्येक आपापले कष्ट करावे. गुड लक टू एव्हरीबडी. सुप्रतीक, कार्यक्रमाची वेळ संपत आली म्हणून शेवटचे 2 प्रश्न तुम्हाला विचारतो की एक राष्ट्रीय पातळीवर असा एक ट्रेंड दिसतोय की महत्वाचे जे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना प्रादेशिक पक्षांचं अस्तित्वच खुपतंय किंवा ते नकोय. किंबहुना राष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर प्रादेशिक पक्ष हे घोडेबाजारला कुठेतरी सातत्यानं खतपाणी घालत असतात, त्यामुळे ते नष्ट व्हावे असा एक त्यांचा मार्ग आपल्याला दिसतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? घोडेबाजार हा आरोप मी मान्य करणार नाही, कारण का दॅट्स नॉट फेअर. पॉलिसीमध्ये आमचे वेगळी मतं असू शकतात आणि अनेक वेळा जर आता आजच्या सरकारमध्येच बघा, त्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळाले की त्यांना छोट्या पक्षांची गरजच नाही. आणि याचा अर्थ चांगली गोष्ट आहे की जर त्याच्यामुळे पॉलिसी पॅरालिसिस बंद होणार असेल आणि चांगलं जर प्रशासन होणार असेल तर याचा आनंदच आहे. आणि अर्थातच जर एक मोठा पक्ष असेल तर ताकदवान असेल तर त्याला नकोच असेल कॉम्पिटिशन मध्ये. इंग्लंड सारखी 2 पार्टी सिस्टीम या देशाचं भलं करेल असं वाटतं खरं आपल्याला? कदाचित या गोष्टी लॉंग टर्म मध्ये इनएव्हिटेबल असतील. मी तुम्हाला छोटस कसं राजकारण बदलत जाते बघा. आधी 2 आणि 3 वाजेपर्यंत लोक वाट बघायचे सभेची. मला आठवते माझे वडील, मी लहानपणी बघायचे तेव्हा जेव्हा इलेक्शनला जायचे 1 महिना घरीच यायचे नाही, रात्रभर सभा चालायच्या. लोक 3 आणि 4 पर्यंत यायचं. आता 10 वाजता सभा संपतात. ह्याचे दिवस कमी झालेले आहेत. टेलिव्हिजन प्रचाराचे दिवस आता किती 10, 12, 15 मॅक्सिमम मिळतात. आता टेलिव्हिजन एक फार मोठं डिबेटिंग मीडियम झालेलं आहे. त्याच्यामुळे हळूहळू मला वाटतं कदाचित एक 5-10 वर्षांनी सभाच राहणार नाहीत. मी मध्ये बर्लिनला गेले होते, संदीप दीक्षितला आणि मला सरकारकडून बर्लिनला पाठवतो इलेक्शन बघायला. आणि संदीप दीक्षित आणि मी सगळीकडे बघू की आपल्याला चुकीच्या देशात पाठवलंय का, इथे खरंच इलेक्शन आहे. एक पोस्टर नाही, काय आवाज नाही, मतदानाच्या दिवशी पण काही आवाज नाही. आणि नंतर आम्ही मतमोजणीसाठी शांतपणे अगदी सुसंस्कृतपणे चालला. आपल्याकडे एवढा हल्ला जल्लोष सगळं. नाही, 2 पार्टी सिस्टम आल्या आणि त्याच्यामुळे जर आपल्या देशाचं भलं होणार असेल तर त्याचं मी स्वागतच करीन. दरवेळीच काय आपलं स्वतःची आयडेंटिटी नाही, देशासाठी तर आपण हे सगळं करतो. तुमचे हे विचार अतिशय स्पृहणीय आणि अतिशय बोल्ड आहेत, परंतु हे विचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाशी निगडीत आहे याची कल्पना आहे आपल्याला? हो, अर्थातच. पण माझं म्हणणं आहे की राष्ट्रवादीने जर चांगलं काम केलं आणि लोकांना वाटलं की नाही 2 पार्टीज पेक्षा हा काहीतरी पक्ष वेगळा आहे, हा आपल्याला महत्वाचा आहे, तर दरवेळी सत्तेसाठीच आपण काहीतरी केलं पाहिजे ह्याच्यात मला अर्थ नाही वाटत. आता केंद्र सरकारमध्ये आम्ही विरोधात आहोत, एक चांगला विरोधक म्हणून पण आम्ही काम करू शकतो, जे आम्ही करूनही दाखवलंय. जेव्हा FDI झालं इन्शुरन्स, आम्ही सत्तेबरोबर राहिलो. याचं कारण आम्हाला कळतंय की FDI जे इन्शुरन्समध्ये हे आपल्या देशाच्या हिताचं आहे. त्याच्यामुळे काय उगाच आम्ही काय लगेच BJP बरोबर मैत्री करायला जात नाहीये, पण हे पॉलिसीसाठी कुठेतरी आपले हे मतभेद बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी राजकारण हे केलंच पाहिजे, तरच त्याच्यात गंमत आहे, नाही तर काय उपयोग त्याचा. एक लास्ट प्रश्न. तुमच्या समोर हा चेसचा बोर्ड तुम्हाला दिसतोय, त्याच्यामध्ये काही प्यादी आहेत, उंट आहे, वजीर आहे, घोडा आहे, हत्ती आहे, राजा आहे. कुठल्या या गोष्टीबद्दल आपलं साधर्म्य असं वाटतं? कुठलं यातलं तुम्हाला जवळचं वाटतं, तुमचं प्रतीक आहे असं वाटतं? घोडा, वजीर का राजा? नाही, मला
ध्येय वाटतं. सामान्य कार्यकर्त्यासारखं आपण सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहावं. त्याच्यानंतर जे होईल ते त्याला महत्व नाही. पण माझं नेहमी एकच म्हणणं असतं की ज्या दिवशीपर्यंत मला दिवस संपल्यानंतर उशीवर डोकं ठेवल्यावर व्यवस्थित झोप येते म्हणजे आपल्या आयुष्यात व्यवस्थित चाललंय. ज्या दिवशी मी उशीवर ठेवते आणि मला झोप येत नाही त्या क्षणी मी माझ्या आयुष्याचा पूर्ण हिशोब ठेवते की आपलं काहीतरी चुकतंय आणि काहीतरी गडबड ज्या आहे. दिवशी तुम्ही शांतपणे झोपता याचाच अर्थ तुमच्या विरोधकांना कुठेतरी झोप आलेली नसते असंही घ्यायचं का? काय नाही असं नसतं. आता मतदारसंघाचंच उदाहरण देते. ज्यावेळी पाऊस पडला नाही तेव्हा आपल्या मतदारसंघात दुष्काळ असतो तेव्हा झोप येत नाही. आणि सगळ्यांना नेहमी वाटतं की अरे राजकारत्यांना काय नाही, ह्यांना काय पडली आहे, यांच्या आमच्या विरोधात जेव्हा आरोप येतात. मी तुम्हाला खरंच सांगते की बाकी आम्ही बाहेर काही दाखवू पण त्याचा इतका फॅमिलीलाही त्रास होतो. म्हणजे मुलांनाही. आता मीडियम टीव्ही एवढा मोठा झालेला आहे त्यामुळे कुटुंब कशातून जातं हे मी अनेक वेळा एक आई म्हणून पण पाहिलेलं आहे आणि एक मुलगी म्हणून पण पाहिलेलं आहे. त्यामुळे हे ग्लॅमर सगळं दिसतं पण ते तेवढ्या पुरतच असतं. शेवटी आम्ही आपलीच माणसं होतो. आम्ही रिप्रेझेंट म्हणजे कोण आहोत? एक खासदार कोण असतो? 16 लाख लोकांचा आवाज म्हणून दिल्लीला जातो. काय वेगळं आहे आमचं? एवढंच आहे. अगदी सोपं असतं. आयुष्य आपण कसं बघतो त्याच्यावर आहे. आयुष्य आपण कसं बघतो याच्यावर, याच वाक्यावर आपण या सगळ्या चर्चेचा शेवट करूया. आज जरी प्यादा आवडत असलं तरी राजावरची नजर हटलेली असं काही म्हणता येणार नाही. सुप्रियाजी, या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने आभार.